विठ्ठलय्य शिवछावा स्पोर्ट्स सनबोर आयोजित ग्रामदैवत ग्रामदैवताई विठ्ठलय्य देवी चषक 2025 आपण थरार पाहतोय आणि या वर्षी नवीन हंगाम आहे आणि नवीन हंगामाचे काही नियम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो। तब्बल 85 संघ या वर्षी पाटण तालुका क्रिकेट संघटनेमध्ये नोंद झालेत आणि सर्व संघांना नम्र विनंती असेल कारण ही पहिली स्पर्धा आहे त्यामुळे तुम्ही जुन्या किट्सवरती सामने खेळताय परवानगी आहे, परंतु दुसऱ्या स्पर्धेनंतर म्हणजे नेक्स्ट शनिवार रविवार जी स्पर्धा आहे घोषटवाडीची त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमच्या किट्सवर पाटण तालुका क्रिकेट संघटनेचा लोगो असणं अनिवार्य। त्यामुळे लक्षात घ्या प्रत्येक टीम की तुमच्या टी शर्टवर पाटण तालुका क्रिकेट संघटनेचा लोगो असणं खूप महत्त्वाचं आहे। वेलकम 12वा खेळाडू या दोन्ही टीमला विनंती असेल आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे। मंगलमूर्ती मराठवाडी त्यामुळे तुम्हाला ही स्पर्धा खेळण्यासाठी उभा आहे। पुन्हा एकदा मी सगळं खेळाडू आणि सर्व टीम ज्या 85 नोंदणी झाल्यात त्या सर्व टीमला नम्र विनंती करतोय आणि एक सूचना देखील कमिटीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाते। पहिली स्पर्धा आहे त्यामुळे इट्स ओके, परंतु दुसऱ्या स्पर्धेनंतर तुमच्या संघाच्या जर्सीवर पाटण तालुका क्रिकेट संघटनेचा लोगो असणं हे अनिवार्य आहे। जर तुमची जुनी किट्स असेल तर तुम्ही जुन्या किट्सवर लोगो छापायला पाहिजे। लक्षात घ्या एक महत्त्वाची सूचना आणि नम्र विनंती। ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळव ज्योतिबा वेलकम एजे त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती मराठवाडी टॉस जिंकला धर्मा पवार आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गोलंदाजी करू आणि हे चांगला निर्णय मी म्हणेन कारण ज्या वेळेला तुम्ही एका नवीन संघटनेमध्ये येता नवीन मैदानामध्ये येता नवीन संघ असतात त्यावेळेला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणं। सामन्याला होते सुरुवात धर्मा पवार पहिलं षटक घेऊन समोर मिस्टर पीटीपीएल गणेश शिंदे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पहिला चेंडू वेगाने आतमध्ये आलाय आणि गणेश शिंदे यांच्या अंगावर आदळतोय। जसा आपण उल्लेख केला की बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे। एका बाजूला धर्मा पवार पाटण तालुक्यामध्ये चर्चेमध्ये असलेले नाव, दुसऱ्या बाजूला अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रगण्य नाव। ड्राइव्ह केलाय चेंडू हवेमध्ये आहे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहील 6 धावा षटकार। गणेश शिंदे पहिला चेंडू आतमध्ये आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र धर्मा पवार यांच्यावर आक्रमण केलंय आणि ही खासियत आहे, ही ओळख आहे गणेश शिंदे यांची। बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न कमबॅक करत असताना धर्मा पवार हे दोन अष्टपैलू खेळाडू असे आहेत की त्यांचं नाव सातत्याने चर्चेमध्ये असतं। ही नावं फक्त पश्चिम पाटण तालुका नाही तर संपूर्ण सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असतात। स्क्वेअर कट व्हॉट अ शॉट ऑफ द मॉर्निंग चेंडू सीमारेषा पार गणेश सुरेश शिंदे पेटंट स्ट्रोक 6 धावा षटकार। दोन चेंडू धर्मा पवार यांचे, दोन चेंडू गणेश शिंदे यांचे। हा पहा रिप्ले तुमच्या समोर आमचा कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे 81-82 चं काम पहा। या व्हाईट बॉलला टेनिसच्या बॉलला काय डिपलं जाते। टीमची धावसंख्या धाव फलकावर 12 1 टू गो। हा बॅकअप द लेन टाकलेला कमी गतीने शॉर्ट बॉल डॉट बॉलची होते सांगतात। 3 चेंडू राहिले धर्मा पवार यांचे, 2 चेंडू राहिले गणेश शिंदे यांचे। धावा झाल्या धाव फलकावर 12।
आदरणीय श्री विजयजी जाधव साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. लक्षात घ्या सर्व संघांना आम्ही विनंती करतोय, कारण तुम्हाला फक्त 20 चेंडू पूर्ण करण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी असेल, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा अपेक्षित आहे तुमच्या सहकार्याची अपेक्षा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर वैभव पवार षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळव ज्योतिबा 12 धावा. समोर साई सुतार. आणि पहिलं षटक ज्या प्रकारे राहिलंय त्यामुळे मॅचला मजा येईल. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू घोषांकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होतोय. एक सिंगल धाव प्राप्त होते. ही जोडी ज्या प्रकारे या मैदानामध्ये दाखल झाली, कारण गणेश शिंदे किती चेंडू स्ट्राईक वरती राहतील आणि ज्योतिबा जळव या संघासाठी गणेश शिंदे यांना नॉन स्ट्राईक वर ठेवणं आता त्यांची विकेट घेणं क्रमप्राप्त असेल. ही मॅच मात्र रंगतदार होईल एवढी निश्चित. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडूची दिशा मिस केली आहे आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला आहे. साई सुतार बॅक टू द डगआउट. वैभव पवार ज्या प्रकारे कर्णधारांनी विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला मात्र सार्थ ठरवलंय आणि आपल्या संघाला पहिलं यश प्राप्त करून दिलंय. इनट नंबर 3 सौरभ. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ज्या प्रकारे हा रिप्ले तुम्ही पाहिलात, धावांचा मात्र आलेख हा उंचवत राहील का अथवा वैभव पवार इथून या धावसंख्येला ब्रेक लावतील का हे पाहायचंय. वेलकम एजे. एजे म्हणजे काल मॅच देखील त्यांनी दिवसभर पाहिली आणि आज त्यांचा सामना आहे. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. टीम ACC नवीवाडी ती गिरेवाडीच्या विरोधात खेळेल नेक्स्ट मॅच. डावकुरी आताचे खेळाडू आहेत. सौरभ पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डीपला स्क्वेअर लेग चुकी होतीये. कॅच ड्रॉप. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील सौरभ यांना 4. आई विठ्ठलाई देवी चषक चौकार. हा झेल तर सोडलाय आणि या सुटलेल्या झेलचा उपद्रव होईल का, कारण एखादा झेल तुम्ही सोडता त्यानंतर तुम्ही मॅचच्या बाहेर जाऊ शकता आणि क्रिकेटमध्ये खूप वेळा होता. सौरभ यांना मिळालेलं जीवनदान. टीमची धावसंख्या धावफलकावर 17. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल केला जातोय. लक्षात घ्या 5-4चा क्षेत्ररक्षणाचे निर्बंध आहेत. पॉवर प्ले नाहीये. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. पहिल्या 3 चेंडूवर वैभव पवार यांनी महत्वाचा एक विकेट घेतला. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या क्रिकेट बदललंय आणि या बदललेल्या क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय 20-20 चेंडू T20चा जमाना आणि 20 चेंडूंचा एक सामना. या चौकारानंतर कमबॅक करतील का वैभव पवार हे बघायचं आहे. काल वन साइड जिवाळा VSS सनपूर बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेत. आज कोणते 2 संघ हे बघायचं आहे. फुललेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे वेग होता आणि चांगला टप्पा. चेंडू पडल्यानंतर कट होतोय. डॉट बॉल. यशांच्या मागे गुरु पवार उर्वरित काम पूर्ण करत असताना धावसंख्या स्थिरावतीये 17. अरे बॅट खेळायचा होता. हा देखील चांगला चेंडू. वैभव पवार जर तो झेल पकडला असता तर काहीतरी चित्र वेगळं असं. धावा रोखण्यामध्ये यश आलंय त्यांना. चांगली गोलंदाजी. पंच हा चेंडू पंच योग्य चेंडू आहे. 5 चेंडू झालेत. 5 चेंडू झालेत. येस पहिला सामना आहे त्यामुळे 5 चेंडूंचाच खेळ आहे. लक्षात घ्या. थँक्यू सो मच. आणि या 2 षटका अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 17. सर आपण उल्लेख केला की गणेश शिंदे नॉन स्ट्राईकला उभं राहणं ज्योतिबा जळवसाठी फायदेशीर आहे आणि तेच झालं. दुसऱ्या षटकामध्ये गणेश शिंदे 5 चेंडू नॉन स्ट्राईकला उभे होते. कौतुक करेन मी वैभव पवार यांचं. चांगली गोलंदाजी. एक कॅच देखील सुटला पण जे झालंय ते विसरून आता तुम्हाला पुढे फोकस करावं लागेल. थोडंसं स्पीडअप करा. लक्षात घ्या
तुम्हाला वेळेचं बंधन आहे, कारण पाटण तालुका आणि शिस्त हे एक समीकरण बनलंय. 6 वर्ष आपण पूर्ण केले. 2018 पासून चालू झालेला प्रवास 17 धावा 70 रन्स आज 2025 मध्ये येऊन ठेपलाय. षटक क्रमांक 3 शरद पवार तिसऱ्या षटकासाठी. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, अपरकट करण्याचा प्रयत्न आणि गणेश शिंदे यांचा आवडता फटका आहे अपरकट. चेंडूच्या मेड प्रमाणे खेळण्यासाठी ओळखले जातात मिस्टर पीटीपीएल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू रनअप मध्ये काहीतरी व्यत्यय आला, पाय देखील घसरला. व्हाईट बॉल. पावसाळी रबर बॉल स्पर्धा असू द्या अथवा टेनिस बॉलची स्पर्धा, दोन्ही किताब ज्या खेळाडूच्या नावावर आहेत मिस्टर पीटीपीएलचे ते गणेश शिंदे. आणि या वर्षीचा पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट काय गाजवला होता. हा देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे का, अपील तर केली आहे, अपील मध्ये उत्साह, पंचांचा स्पष्ट नकार. ही मोठी विकेट आहे, त्यांना माहिती आहे, रिव्ह्यू आहे तुम्हाला फक्त तो बिमरसाठी. चांगली गोलंदाजी शरद पवार आणि ज्या प्रकारे अपील मध्ये आवाज होता त्यांना माहित आहे या विकेटचं महत्व. ज्योतिबा झळव या टीमला. गणेश शिंदे अद्याप शांत आहेत. धावसंख्या 17. हुक केलाय, चेंडू हवेमध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूकडे फक्त बघत राहील. चेंडू सीमारेषा पार. गणेश शिंदे पेटंट स्ट्रोक षटकार. जास्त वेळ तुम्ही गणेश शिंदे यांना शांत ठेवू शकत नाही. 24 धावा. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. शॉर्ट बॉल वरती गणेश शिंदे सहसा चुकी करत नाहीत आणि ते चित्र पाहत असताना क्षेत्ररक्षक होते डीप स्क्वेअर लेगला. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप स्कोअर, डीप पॉइंट. परंतु ज्या वेळेला एखाद्या बॅटरच्या बॅटला चेंडू मध्यभागी लागतो त्यानंतर चेंडू मैदानाच्या बाहेरच जातो. टीमची धावसंख्या 24. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळला. एक धाव हवी आहे गणेश शिंदे यांना आणि ते मात्र डायरेक्ट हिट तर केलाय आणि यश प्राप्त होईल. चिक्की सिंगल आले अंगलट. फलंदाज सौरभ धावबाद. कौतुक करेन मी गुरु पवार यांचं. वेगाने चेंडूवर आलेत आणि अगदी हलक्या हाताने चेंडूला फेक केले. 4 चेंडूंचा खेळ झालाय. या चेंडू द्या प्लीज. आयोजन कमिटी चेंडूचा बॉक्स द्यायचा. 4 चेंडू अखेर 24 ला 2. अजित सुतार क्रमांक 4 वर. त्यांच्याकडे देखील प्रचंड मोठा अनुभव, व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अजित सुतार गणेश शिंदे ही जोडी मैदानामध्ये आता कशा प्रकारे खेळ करेल आणि मंगलमूर्ती मराठवाडी कितपत मजल मारेल हे बघायचं आहे. अजित सुतार, गणेश शिंदे. वन टू गो. पहिला चेंडू अजित सुतार बॅक फुटला जाऊन पंच केलाय. चेंडू डीप पॉइंट सीमारेषा पार. मित्रांनो काळजी घ्या, तो तिथे पडदाय, दुखापत होईल असं काही करू नका, कारण उडी मारताना पडद्याला पाय लागला तर पडू शकतात आणि तेच झाले. परंतु पहिल्या चेंडूवर विलक्षण फटका खेचलाय अजित सुतार यांनी. 30 धावा धाव फलकावर. 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावा. गणेश शिंदे देखील याच फटक्यासाठी ओळखले जातात आणि अजित सुतार यांच्याकडे पुरेसा वेळ होता. हाफ ट्रॅकर चेंडू तुम्ही हाताळता त्यावेळेला कुठेतरी वेग असणं महत्वाचं होतं आणि ते शरद पवार यांच्या चेंडूवर नव्हतं. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. मॅचचा रिदम तोडू नका, मॅच थांबवू नका. नेक्स्ट मॅच मध्ये एसीसी नवीवाडी विपक्ष टीम गिरेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. पहिल्या डावाखेर आपण नाणेफेक करणार आहोत. बंटी कदम अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवला त्यांच्यावर. समोर गणेश शिंदे. एक मोठं आव्हान असेल बंटी कदम यांच्यासाठी आणि खूप काही देखील त्यांना शिकायला मिळेल, कारण एखादा मोठा खेळाडू, सर्वोत्तम खेळाडू तुमच्या समोर असतो, तुमचं देखील कौशल्य पणाला लागतं.
पहिला चेंडू लोअर फुल टॉस खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू भोवऱ्यासारखा गोल गोल फिरतोय, वळतो अशा आतमध्ये मिड विकेट, धाव प्राप्त होणार नाहीये, डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर तर बंटी कदम यशस्वी ठरलेत, अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू खाली राहिलाय, जणू काही पाणबुडी जशी पाण्यामध्ये खाली राहते तसा हा चेंडू. आणि हा रबर बॉल आहे, 22 स्वरूपात एक धाव. रबर बॉल मध्ये तुम्हाला ही चित्र सहसा पाहायला मिळतातच. 22 बॅटला लागलाय, येस बॅटला लागलाय चेंडू, खुशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. लोअर फुल टॉस आणि स्टेट डाऊन द ग्राउंड. आमच्या कॅमेरामॅन प्रणय म्हात्रेच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, खणखणीत गणेश शिंदे यांच्या बॅटमधून षटकार. पहिल्या 2 चेंडूवर मात्र बंटी कदम यशस्वी राहिले होते. तिसरा चेंडू गणेश कदम यांचा. टीमची धावसंख्या धावफलकावर 37, गणेश शिंदे नाबाद 19. अजित सुतार 1 चेंडू मध्ये त्यांनी केल्या 6 धावा. 2 चेंडू मध्ये किती धावा येतील हे पाहायचंय. आडव्या बाटे खेळायचा प्रयत्न, चेंडू खाईसा खाली राहिलाय, गतीमध्ये परिवर्तन. बंटी कदम अप्रतिम गोलंदाजी, हुशार आहेत, चतुर आहेत, आणि ज्या वेळेला तुम्हाला माहित आहे की स्लोअर वन कधी टाकायचा तर तुम्ही सर्वोत्तम गोलंदाज. 1 टू गो. हा वेगाने चेंडू हाताळलाय, पायावर आदळतोय, 1 धाव प्राप्त करण्याचा मानस आहे. विलक्षण गोलंदाजी बंटी कदम यांची, कारण बाटचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, हा चेंडू वेगवान. 1 धावेने पहिल्या डावाचा होतोय की समाप्त. टीमची धावसंख्या धाव फलकावर 38, 39 धावांचं लक्ष असेल. ज्योतिबा जळव 39 रन्स टू विन. चला टॉस करूया आपण. एसीसी नवीवाडी विपक्ष गिरेवाडी, आणि मी विजयदादा जाधव साहेब यांना विनंती करेन, आपण आपल्या शुभास्ते आम्ही नाणेफेक घेत आहोत. टॉस साठी आपल्यासोबत जोडले जातील आपल्या पाटण तालुक्याचा हक्काचा आवाज आशिष सुरगे सर. धन्यवाद. ही शिस्त मात्र आपल्याला क्रिकेटने शिकवले. पहा, ही लाईनअपची शिस्त क्रिकेटमध्ये किती महत्वाची आहे, आणि त्यामुळे एका तालुक्याचं नाव तुम्ही उंचावत असता. आज तुम्ही फक्त तुमच्या गावाचं प्रतिनिधित्व करत नसता, तर तुम्ही तुमच्या तालुक्याचं खेळाचं प्रतिनिधित्व करता, जिल्ह्याचं करता, आणि ही शिस्त चांगली असते क्रिकेटमध्ये. एक संघ जातोय आतमध्ये, एक संघ बाहेर येत असताना. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन या प्लीज. धन्यवाद. लवकर जाऊया टॉस साठी. नेक्स्ट मॅच एसीसी नवीवाडी आणि त्यांच्या विरोधात गिरेवाडी. कॅप्टन यायचंय लगेच. साहेबांचे शुभ हस्ते मात्र विजयजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. या आई विठलाई देवी चषकासाठी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून राहिलं आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. कॉल कोण देईल? चला नवीवाडी कॉल देईल. आलाय तो काटा. टॉस जिंकलाय टीम गिरेवाडी संघाने. निर्णय काय असेल? फिल्डिंग. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, परंतु एक नियम सांगतो. यंदाचा हंगाम नवीन आहे आणि नवीन हंगामाचे काही नियम आहेत. षटक हे 4 षटकांचं असेल, पहिला डाव 4 षटकांचा असेल, परंतु प्रत्येक षटक हे 5 बॉलचं असेल. याची दक्षता घ्यायची. सीझन नवीन आहे, कशा पद्धतीने तयारी झाली? खूप छान नियोजन केलंय यावर्षी, खूप आवडलं मला. असोसिएशन बद्दल काय सांगाल? आता पहिलंच वर्ष आहे आमचं, बघू आता. टीमला देऊया शुभेच्छा. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाहीये, बॅटिंग करायची आहे. नवीन सीझन, नवीन जर्सी, नवीन हंगाम, काय सांगाल? या क्षणाची आतुरता होती आणि तो क्षण फायनली आलेला आहे. आम्ही पण उत्सुक आहे की ग्राउंडवर कधी पोहोचतो आणि कधी आपला 100% टीमसाठी द्यायला भेटतायत. आणि नियोजन खूप छान आहे आणि पाटण तालुका किंवा बॉस जिथं असेल तिथं भाई विशेष हाड आहे. धन्यवाद. दोन्ही टीमला शुभेच्छा. साहेब आहेत, साहेब काय सांगाल? 2 शब्द. आयोजन कशा पद्धतीने मात्र पाहत आहे? मोलाचं सहकार्य या चषकासाठी राहिलंय, काय सांगाल? आयोजन तर मस्त आहे.
पोरं आपलीच आहेत, त्यांच्यासाठी कायम सपोर्ट राहणार. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ होत जाऊया पुन्हा एकदा सेकंड डावाकडे, सेकंड इनिंगकडे. काय घडतंय, काय बिघडतंय, लवजी जाधव सरांना पुन्हा एकदा ऐकूया. धन्यवाद. आपण शुभ सन्मान घेत आहोत आदरणीय श्री अभिषेकजी चव्हाण साहेब, आदरणीय श्री भागवतजी मामा यांचा आपण शुभ सन्मान घेऊया. ग्रामदैवत आई विठ्ठलदेवी चषक 2025 मध्ये मामांचं महत्वाची उपस्थिती. भागवतजी मामा सनबुरकरांची आपुलकीची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण हा सन्मान घेत आहोत. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती. या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने ही सर्व मान्यवर आपल्याला भेटत असतात, आपल्या गाठीभेटी होत असतात आणि या क्रिकेटमुळे आपण एकमेकांशी जोडले जातो. थँक्यू मामा, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. अभिषेक दादा चव्हाण यांचा देखील आपण सन्मान घेऊया. सनबुरकरांची आपुलकीची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा देखील सन्मान होतोय. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. श्री विजयजी जाधव साहेब यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू धर्मा पवार ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू शॉट ऑन पोल करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर आतमध्ये आला गणेश शिंदे. जे पहिल्या डावामध्ये आपण चित्र पाहिलं होतं, गणेश शिंदे स्ट्राइक वरती होते, धर्मा पवार गोलंदाजीसाठी. दुसऱ्या डावामध्ये हे चित्र वेगळे आहे. गणेश शिंदे गोलंदाजी करताय, धर्मा पवार फलंदाजीसाठी दाखल. बुंदर टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, ही ओळख आहे गणेश शिंदे यांची. पहिला चेंडू शॉट ऑफ लेन, दुसरा चेंडू परफेक्ट यॉर्कर आणि त्यानंतर मात्र एक धाव प्राप्त होते. 39चा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला सुरुवात चांगली होणं अपेक्षित आहे. समोर गुरु पवार, शॉट ऑन पोल, चांगला फटका, इट्स अ बुलेट, ट्रेझर बुलेट. चेंडू सीमारेषा पार, गुरु पवारांचा वार, चौकार. पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. शॉर्ट बॉल वरती ज्या प्रकारे इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पूल केला, रोहित शर्मा यांची आठवण करून देणारा फटका. पूल म्हटलं की रोहित शर्मा हिटमॅन. हा देखील खोदून काढण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने खेळाय, लॉंग ऑफ आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय. फेकी योग्य करत असताना एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 6. 1 टू गो. पहिल्या 4 चेंडूवर 6 धावा खर्च केल्यात. एक्स्ट्रा कव्हर वर्तुळाच्या आतमध्ये, मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाऊन अप्पर कट, धर्मा पतंगराव पवार यांच्या बॅट मधून डीप पॉइंटला एक्स्ट्रा ऑर्डिनरी कडक फटका. चेंडू सीमारेषा पार. आई विठ्ठलाई देवी चषक षटकार. पहिल्या डावामध्ये धर्मा पवार यांच्या गोलंदाजीवर 2 षटकार मारले होते गणेश शिंदे यांनी, परंतु दुसऱ्या डावामध्ये धर्मा पवार यांनी एक षटकार जर ठोकला आणि टीमची धावसंख्या धाव फलकावर 12. पहिल्या डावात देखील पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12. दुसऱ्या डावात देखील पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 12. 15 चेंडू मध्ये आता करायचे 27. चला विनंती आहे थोडस मॅचला गती देऊया मित्रांनो. ही मॅच मात्र रंगतदार होईल यात शंका नाहीये, कारण ज्योतिबा जळव या वर्षी पहिल्यांदा या संघटनेमध्ये खेळते, परंतु एकाच तालुक्याचे दोन्ही संघ, त्यामुळे प्रत्येकाला माहित आहे कोणत्या खेळाडूचा काय प्लस पॉइंट आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर. सौरभ आलेत. पहिला चेंडू सौरभ यांचा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल, 1 पडती ओव्हर चा इशारा केला जातोय आणि सरावाचा अभाव. रबर बॉल मध्ये तुम्ही अशा प्रकारच्या चुका होतात, पण तुम्ही करता सराव टेनिसचा आणि तुम्हाला पावसाळी स्पर्धा खेळावी लागते, यामध्ये कुठेतरी तुम्हाला ऍडजस्टमेंट करणं कुठेतरी महत्वाचं असतं. दोन्ही पंच देखील तत्पर आहेत. एक अवांतर धाव
हा देखील शॉर्ट बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. धर्मा पवार सांगतात की हा कव्हर्सचा खेळ, चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ. प्रत्येक चेंडू ऑन साईडला खेळणं कुठेतरी धोक्याचं ठरू शकतं. ही मॅच तुम्हाला जर जिंकायची असेल तर सर्वोत्तम द्यावे लागतील. शॉटाम जॅक केलाय. काऊ कॉर्नर आहे तैनात. अजित सुतार. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. धाव घेण्याची गरज देखील नाहीये, कारण धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला. 39 टीमची धावसंख्या सध्या 14 या अंकांवर जाऊन पोहोचले आहे. समोर हार्ड हिटर वेगळ्या धाटणीचा फटका खेळायचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज यष्टीरक्षकाला बीट करून 22 स्वरूपात एक धाव. हा चेंडू कमी गतीने आला. ज्या प्रकारची गती अपेक्षित होती धर्मा पवार यांना ती मात्र आली नाहीये, कारण लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव आहे धर्मा पवार यांच्याकडे. अष्टपैलू खेळासाठी जाणले जातात, परंतु या मॅच मध्ये पहिल्या स्पर्धेमध्ये कसा खेळ करतायत हे पाहायचंय. हा देखील चेंडू कमी गतीने. इथे एक धाव प्राप्त करण्याचा मानस दाखवलाय दोन्ही बॅटरने. एक धाव प्राप्त होईल. धावा येणं महत्वाचं आहे, कारण क्रिकेटमध्ये धाव केल्याशिवाय धाव फलकावर धावा बनत नाहीत. त्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 15 धावा धाव फलकावर. 4 चेंडू मध्ये अवघ्या धावा खर्च केल्या 3. 16 धावा. 1 टू गो. 16 धावा. या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये, म्हणजे चांगलं षटक सौरभ यांचं. आणि शांत ठेवलंय. गुरु पवार असतील, धर्मा पवार. चला स्पीडअप करा प्लीज मित्रांनो. शेवटच्या चेंडूवर प्रहार केलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक. वॉट कॅच. अद्भुत, अप्रतिम, असाधारण, विलक्षण, आउटस्टँडिंग कॅच. गणेश शिंदे मिसर पीटीपीएल आणि गुरु पवार यांचा झेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. हा रिप्ले खूप मजेशीर असेल, हा रिप्ले इंटरेस्टिंग असेल, कारण गुरु पवार यांचा चांगला फटका. गणेश शिंदे होते मिड विकेटला. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हाफ ट्रॅकर चेंडू पुल केला, चेंडू हवेत. गणेश शिंदे आपल्या डाव्या बाजूला धावत आले आणि एका हाती झेल टिपला. इट्स अ फॅबुलस कॅच टेकन बाय गणेश शिंदे. महत्वाची विकेट प्राप्त केली. मॅच आता इथून 10 चेंडू मध्ये विजयासाठी धावा करायच्या 23. 10-23 चं समीकरण. एक झेल, एखादा रनआउट, एखादा विकेट क्रिकेटच्या सामन्याचं समीकरण बदलवू शकतो. आणि हे समीकरण इथे बदललं जाईल का? सुमित पवार क्रमांक 3 वर दाखल झालेत. गोलंदाजीसाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. साई सुतार. ही मॅच जोपर्यंत धर्मा पवार खेळपट्टीवर उभे आहेत तोपर्यंत सोपी नसेल मंगलमूर्ती मराठवाडीला, कारण ही महत्वाची विकेट आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. धर्मा पवार यांची बॅट बोलली तर ज्योतिबा जळम सामना जिंकू शकते. दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती मराठवाडीला ही विकेट हवी आहे. साई सुतार कशी गोलंदाजी करतील हे पाहणं रंजक असेल. फ्लाइंग स्लिप तैनात केली आहे. 10 मध्ये 23. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चांगला कट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होतोय का? दुसरी धाव इथे अंगलट येऊ शकते. चेंडूचं कलेक्शन चुकलंय. 2 धावा प्राप्त केल्यात आणि इथे थोडीशी दुखापत झाली आहे का? कारण अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. तुम्ही क्षेत्ररक्षण करा, तुम्ही गोलंदाजी करा, तुम्ही फलंदाजी करा, एक चूक सामन्याच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. कारण ही धाव अंगलट आली असती, धावपास झाले असते, परंतु तसं झालं नाहीये. 2 धावा. दोन्ही संघांवर दबाव आहे, कारण दोन्ही सर्वोत्तम संघ आहेत. ही मॅच रंगतदार होईल या शंका नाहीये. समोर धर्मा पवार, गोलंदाजी मार्कवर साई सुतार.
अरे बाटने खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅटला लागला होता का? अपील तर केली आहे जरूर. येस, पंच तेच सांगत असताना चेंडू बॅटला स्पर्श झाला होता. चांगलं यशरक्षण. जर हा चेंडू पकडला असता तर मात्र मोठी विकेट प्राप्त झाली असती. धर्मा पवार यांचा सुटलेला झेल या मॅच मध्ये काय रंग भरेल हे बघायचं आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 18. हा देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. 22 स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. साई सुतार यांची कमी गतीने टाकलेली गोलंदाजी कुठेतरी फायदेशीर ठरते मंगलमूर्ती मराठवाडीला. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला फलंदाज देखील चकित असतो. एखादा बॅटर अपेक्षित करतो की चेंडू वेगाने येईल, परंतु वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असताना साई सुतार चांगली गोलंदाजी अद्याप या षटकात. 19 धावा. बॅकफुटला जाऊन अप्पर कट. इनब्लेम स्ट्रोक ऑफ धर्मा पवार. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. जळाव ज्योतिबाची रणमशीन मैदानामध्ये आता धावा बनवायला चालू केल्या आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 25. अद्याप 14 धावांची आवश्यकता आहे आणि या षटकामध्ये चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 14 म्हणजे या मॅचचा निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर जर षटकार आला तर मात्र काहीही घडू शकतं आणि हा चांगला चेंडू टाकायचा आहे. आणि ज्या प्रकारे धर्मा पवार यांनी आधीच्या चेंडूवर फटका खेळला, चेंडू खराब नव्हता, फटका सर्वोत्तम होता. का माझं नाव संपूर्ण पाटण तालुका, सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असतं हे सांगत असताना धर्मा पवार. आणि ज्या वेळेला तुम्ही एवढ्या मोठ्या व्यासपीठावर स्पर्धा खेळता त्यावेळेला तुमचं नाव अजून मोठं होतं. तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आणि चांगल्या खेळाडूंना चांगल्या स्पर्धा खेळायला मिळणं हे म्हणजे तो खेळाडू मोठा होण्यासारखं आहे. ते होत आहे पाटण तालुक्यामध्ये. शिवाजी यादव बॉस यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कमिटी प्रचंड मेहनत घेते. आपल्या सनबूर गावचं आयोजन आपण पाहतोय. 1 to go. हा देखील अप्पर कट. पेटंट स्ट्रोक ऑफ धर्मा पतंगराव पवार यांच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी कमालीचा टायमिंग. विठ्ठलाई देवी चषक. षटकार. सामना आता झालाय खुला. 2 चेंडूवर आले 2 षटकार. टीमची धावसंख्या 31. 5 मध्ये करायची आहेत 9. पाच चेंडू 8 धावा. काय फटके सजवले. शेवटच्या 2 चेंडूवर जे 2 षटकार आले ना, तिथून मॅचचं समीकरण बदललं. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. 5 मध्ये आता 8ची गरज. आणि आपण उल्लेख केला सर की धर्मा पवार यांची विकेट दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. आणि ज्या प्रकारे धर्मा पवार यांचा खेळासाठी ओळखले जातात त्या खेळाचं मात्र त्यांनी प्रात्यक्षिक सादर केलंय. मी विनंती करेन मंगलमूर्ती मराठवाडी थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. 5 मध्ये 8. चला प्लीज मी विनंती करेन थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि विचार केला तर आज 2 उपांत्य लढती, अंतिम लढत देखील आहे. धर्मा पवार सुमित पवार दोन्ही सख्खे बंधू आहेत. आता या दोन्ही बंधूंची जोडी मैदानामध्ये आपल्याला कशा प्रकारचा खेळ करेल जळाऊ ज्योतिबा हे बघायचं आहे. 5 रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस. आमचे काही प्रेक्षक देखील RSA घोटिवलीच्या मैदानामध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा मी विनंती करतोय. वारंवार आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहकार्य करा मित्रांनो. 5 मध्ये 8ची गरज. अजून सामना संपलेला नाहीये, कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत तुम्ही कोणताही भाकीत वर्तवू शकत नाहीये. सुमित पवार अंतिम षटक. उमेश आलेत. पहिला चेंडू 1 धाव मात्र प्राप्त होईल. हा अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आता 4 मध्ये करायच्या 7 धावा. एकेरी दुहेरीने तुम्हाला विजय प्राप्त होणार नाहीये. इथून धर्मा पवार यांना स्ट्राईक वरती यावं लागेल. वेलकम जेडी. जिगरी जोडी आहे जेडी आणि एजे. 4 मध्ये 7. मॅच झाली ऑन. चांगली गोलंदाजी करत असताना उमेश पूल केलाय.
आणि इथे होईल सक्सेसफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल सुमित पवार ब्रँडेड स्ट्रोक 6 धावा षटकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 38 धावांची केली बरोबर, एका धावेची गरज. हे दोन्ही बंधू मैदानामध्ये खेळ करत असताना हा देखील चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, एक धाव हवी होती आणि ती मात्र विजयी धाव प्राप्त केली आहे. आणि एक धाव मात्र प्राप्त करत असताना सामना देखील जिंकलाय टीम ज्योतिबा जळव. पहिल्यांदा सामना खेळत असताना या संघटनेमध्ये पहिली स्पर्धा आणि सामना देखील जिंकलाय. दोन्ही बंधूंनी खेळ मात्र काय खेळ केला. कडवे बुद्रुक संघाचे बंधूंची आठवण आली. नितीन पनाळे, निलेश पनाळे, त्याच प्रकारचा खेळ या जळव संघाच्या दोन्ही खेळाडूंनी केलाय. गुरु पवार, धर्मा पवार आणि त्यांचे बंधू सुमित पवार. अभिनंदन, वेल प्लेड. या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच धर्मा पवार या आपल्याला सन्मानित केलं जाईल. आणि मी विनंती करेन टीम गिरेवाडी आपण टॉस जिंकलाय. प्लीज मित्रांनो फिल्डिंग लावून घ्या. तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी दिलाय, लक्षात घ्या, जास्त वेळ घेऊ नका. एक धर्मा पवार यांचा सुटलेला झेल यष्टांच्या मागे तो सामन्याचा टर्निंग पॉइंट होता आणि तिथून मात्र सामना फिरवला. या धर्मा पवार आपल्याला सन्मानित केलं जाईल. हार्ड लक, बॅड लक, मंगलमूर्ती, मराठा